जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे काय उखून टाकून चाललेले रोड पुरा. तुम्ही का आगाऊपणा केला, काय भाजपचे झेंडे घेऊन फिरायचं नाही तुम्हाला तिकडे. पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या उगाच शहाणपणा करू नका. जर काही केलं पोलीस प्रशासन आपल्या जीवावर येणार का नाही येणार. आपली चर्चा सुरू आहे का नाही. मग चर्चा सुरू असताना सध्या रेल्वेला हात लावू नका. जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे काय उखून टाकून चाललेले रोड पुरा. एक डब्बा रोज देऊन चाललेले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि आता आपल्याला काय आहे ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू. पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू. तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्यासोबत सरकारला अजूनही आपण पूर्ण चर्चा होईपर्यंत, आता ते मंत्री काय म्हणतात आल्यानंतर, बरोबर आहे, आशिष जयस्वाल वगैरे काय मंत्री आल्यानंतर ते काय म्हणतात ते आपण पाहू. आणि त्याच्या 10 गोष्टी विरोधात असते समजून घ्या. बरोबर आहे वामनरावजी. तुम्ही अमृत जरी पाजलं तर कुठून आणलं रे सहायच्या. भुट्टेबोरीच्या समोर गाड्या अडवल्या आहेत. ते पोलीसवाले आहे का इथं. ते एसडीएम मॅडम होते ना, ते आपल्या एसडीओ. आम्ही चर्चा बंद करू का तुम्ही गाड्या अडवत असाल तर. पोलीसवाले कोणी आहे का प्रशासन इथं. प्रशासकीय अधिकारी आहे का. त्यांना निरोप द्या, नाही तर मग ते आम्ही रेल्वे अडवू म्हणा. तिथं जिथं कोणी अडवलं असं आम्हाला त्या एसपीला सगळेले फोन करा. तुम्ही का आगाऊपणा केला, काय भाजपचे झेंडे घेऊन फिरायचं नाही तुम्हाला तिकडे. नाही तर उठून आम्ही रेल्वेवर जाईन. आमचे माणसं काय अडवले तर. तिकडे अडवले माणसं बुट्टीबोरीला, इकडे आमच्यासोबत चर्चा करतात, तिकडे माणसं अडवताय. ही नालायकी आम्ही खपून घेणार नाही. आणि तुम्ही बारीक चिरी हागलं मुद्दा सांगू नका. हे झालं, तसं झालं, पंक्चर झाली, ते झालं. इथं काय आलू मोठे खाले आले का, पुरणपोळी खाले आले. थोड्या थोड्या गोष्टी सहन करायला लागेल निघा रे. ते भुट्टेबोरीला कोण अडवलं. भुट्टेबोरीला अडवलंय कोण. भुट्टेबोरीच्या पोलीस स्टेशनला सांगा. कसं आहे, शांततेनं आम्ही घेत आहोत. तुम्ही तिकडे पोलीस प्रशासनाला सांगा. मागाय तिकडे 2 पोलीस वरते गेले. ते 2 पोलीस ऐकते का. एवढे जण टाकला खाली तर मग काय बोंबला. मग आमची चूक. आणि तुम्ही 2 जण तिथे घेऊन फटकणं घेणार. जो उठला तो आपला. आम्हाला तुम्ही तुमच्या मधून आम्ही ऐकतो का नाही. ऐकत आहो ना. तुम्ही ऐकलं पाहिजे का नाही. एवढे लोक जर आपण असलो, पहा किती मोठा मोठं दिसतं का नाही तुमचा. थोडं ऐका. हे लहान मेंदू असं तर वापरा रे. आहे बरोबर आहे. ते 2 मंत्री काय म्हणते. काय म्हणते. कशाने येणार आहे. हे काही प्रश्न आहे.
मंत्री कशाला येणार आहे? काय नाही येऊ दे, आपल्याला काय चाललं आपल्या बापाचं? हेलिकॉप्टर येऊ दे का वरून येऊ का खालून येऊ दे, काय हा काय प्रश्न आहे का? कशाला येऊन राहिले म्हणतो? अरे ते काय नाही येऊ दे ना, काय घोड्यावरच आणू का ते? तुमचं काही असं काय बंडीवरच आला पाहिजे का तो? कशाने आलं चालेल ना तुम्हाला? दोन एक ते काय भुयार का कोणतरी आहे सहकार मंत्री, आणि हे काय आशिष जयस्वाल, सध्या ते उपलब्ध आहे इथे नागपुरात. ते दोघं जण 4 वाजता येईल. ते आल्यानंतर आपण पुन्हा बसू, तुमच्याशिवाय निर्णय घेणार नाही. आणि काही झालं तरी पहिले लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी समजतं का? हनुमानजींची ताकद प्रभू रामचंद्रामध्ये नव्हती आणि प्रभू रामचंद्राची ताकद हनुमानजी मध्ये नव्हती. तुम्ही सगळे सारखे पाहत जमन का? तुमचं काय म्हणणं? हा काही करायचे नाही, आपल्याला इथंच थांबायचं आहे. आलो तिला आलो का आपण इथंच थांबायचं? अरे काही गोष्टी आपल्याला, जे काही प्रशासकीय बाबी आहे, काही गोष्टी स्वीकारावंच लागेल. तुम्ही काय करता? हो जायचं नाही, चौथ्याला पोट मी जात शाळेत आई मी जात नाही, नको दोन माय असं होत. अरे काही गोष्टी, काही प्रसंग पाहून, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण चर्चेला गेलो म्हणजे आंदोलन संपायला चाललो का रे? चर्चेला गेलो आपण, समजा मुंबईला गेलो किंवा दिल्लीला गेलो, आपलं आंदोलन दिल्लीला असतं आणि गेलो दिल्लीला म्हणजे आंदोलन संपलं का रे? कोणाला वाटते संपलं असं? आज वर्ष करा बरं, मी एकट्यात भेटतो तुम्हाला. अरे आंदोलनात जाणं हा काही गुन्हा आहे का? मिटिंगला जाणं गुन्हा असते का रे? समजा इथं नागपूरला मिटिंग ठेवली आणि इथून आम्हाला जा लागल चर्चेला, बरोबर आहे? आणि तिथून तिकडे जायचं नाही. मला तुम्हाला विचारावं, तुम्ही त्याचा गलत फायदा घ्याल तर कसं होणार आहे? काही निर्णय तुमचा विषय कुठं महत्वाचा आहे का? जो निर्णय घेतला त्यामध्ये काही गडबड आहे का? बरोबर आहे. मीटिंग मध्ये कुठं होते ते महत्वाचं आहे का? महत्वाचं काय आहे? निर्णय. पॅन्ट शिवला का धोतर दिलं? लक्षात नाही आलं का तुमच्या? आपल्याला पाहिजे पॅन्ट, सरकार देत असं धोतर, तर तेच ते अटकून देऊ ना, लगेच फासावर जा. बरोबर आहे का नाही? तुमचं कसं आहे, तुम्हाला विचारतोय तुम्हाला, तर तुम्ही त्याचा वेगळाच अर्थ काढतोय. असं नाही हो. कसं आहे, काही गोष्टी आपला एकच विषय असता का नाही? आपण म्हटलं असतं लिहून पाठवा, आपले विषय 22 म्हणजे उंदीर खाते किड्याले, उंदराले खाते मांजर, मांजरीले खाते कोक्या, कोक्याले खाते उंदर, घ्या वांदा, असे विषय आहे. असं सरळ सरळ आहे का गेला त्याच्यात असा शिक्कामोर्तब करा असं आहे का? ग्रामपंचायतचा ठराव घेतला, ही जागा येणे देण्यात यावी, जमलं. काही गोष्टी आम्ही सुद्धा तुम्हाला मान देतोय आम्ही, का तुमचे निर्णय सुद्धा असे यायला नको वरपंक्ती. आखरी प्रशासकीय गोष्टी समजून घेऊन तुमचे निर्णय आले पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपण जे काही गोष्टी का असतं, आता मी उपोषण सोडलं, मी 7व्या दिवशी उपोषण सोडलं, बरोबर का नाही? सोडलं, त्याच्या 2 तासानं पाणी गृहमंडप होऊन गेलं. म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं सोडा म्हणून, पण सोडलो आपण. काय होतंय, आपण रायगडाला उपोषण केलं 3 दिवसाचं, केलं का नाही केलं? रायगडावर आपली पहिली मिटिंग लावली, म्हणजे चर्चा सुरू झाली का नाही झाली? मग ते प्रोसिजर ते ट्रॅफिक वाले, पोलीस वाले आता डबल सांगायचं असेल तर त्या मंत्र्याला येऊ नका देऊ तुम्ही इकडे. आमच्या लोकांना हात लावत असाल तिकडे ट्रॅफिक वाले, तो ट्रक आता पलटला का रे? तो त्याची हवा सोडून टाकणे तो सहाय्यची आपला. तर पोलीस वाले तिकडे कोणी ट्रॅफिक, तुम्ही इकडे तिकडे हालचाल करू नका. का
कुठला जाम होता? हा. मला वाटतं प्रशासकीय अधिकारी गेले का हे? ते गेले का? देव साहेब कुठं आहे? गेले का सगळे? तिथं यांचा ठाणेदार नाही. अरे कोणी अधिकारी असाल तर ते बुट्टेबुडीतले लोक सोडता का तुम्ही? चंद्रपूरचे सोडले का? नाही, चंद्रपूरला अटकवलं होतं ना त्यांना. प्रॉपर चंद्रपुरात झालं होतं ते. सोडले का? पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या उगाच शहाणपणा करू नका. आम्ही शांततेत आंदोलन सुरू आहे, तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही सगळे मग रुळावर जाईन. अर्धे लोक रामगिरीवर रवाना होऊ मुख्यमंत्र्यांच्या घरी. तुम्ही इथं उगाच जर हे धंदे सुरू केले, हे ट्रॉफिक आवडू दे, ते असं करू दे, तर आम्ही सरळ रामगिरीवर निघू अर्धे आणि अर्धे रुळावर जाऊ. पोलीसवाल्यांना लक्षात घ्या. याच्यानंतर आम्हाला एक जरी घटना ऐकायला आली तर आम्ही कोणाचं ऐकणार नाही. मग बेटिंग हो नाही हो काय होते पाहिलं जाईल, आम्ही पाहून घेऊ सगळं. तुम्हाला कसं असं म्हटलं 2-3 शिवाय का लगेच हा जमलं रे बा, इथे तर डोका आहे फक्त. आम्ही चटणी खाल्ल्यानं आगोन लागते माहिती आहे का तुम्हाला? त्याला कसं पाहिजे, शिव्या दिलं का हा जमलं आपला मस्त आहे. वगैरे लावून टाकून, हे काढून टाकून, असं करून कापून टाकून भलं झोंबलं. अरे थोडा काही गोष्टी वेगळ्या डोक्याने विचार करावा लागेल ना तुम्हाला. सगळ्याच गोष्टी एकसारख्या पाहता. एखाद्या पदातल्या बैलाने तिला कोंबे टोचले तर तुम्हाला मारून टाकल ना तो, बरोबर नाही का? आणि म्हणून आता आपण मंदिराची 4 वाजेपर्यंत वाट पाहू. केली मी काय म्हटलं. आणि कोणाला बसवतो तू? ऐका ना, माझी शेवटली बॅटरी चालू आहे कॅमेऱ्याची. अरे हे कॅमेरे आहे म्हणून आपण महाराष्ट्रात माझी शेवटली बॅटरी चालू आहे कॅमेऱ्याची. हे न जर दाखवलं नसतं तर तुम्ही आले असते का इथं? हो, हे किती महत्वाचे लोक आहे. लवकर बसून ते खाली बस खाली. अरे कुठे इथे चार्जिंगचा हेच नाही ना, हायवेवर आहे. जय कुणाला पाठवा रेल्वेवरून वापस आले. वगैरेला गाड्या वाजवा एकदा. अनिकेतला पाठवा लवकर इकडे. या वरच्या लोकांसाठी का एकही ट्रक नाही गेला पाहिजे. आता पोलीसवाला आला तर मला सांगा, अजा खाली टाकून सहा गेले. चला चार्जिंगचा आहेच नाही दादा कुठे हायवे. आता थोड्या वेळ असेच बसा, थोड्या वेळ असेच बसा. उठाल का कोणी? बंद आहे इकडे. पाणी किती पाठवू का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.